साबरमती न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आज आपण लोकशाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात आपण आलेलो आहोत। तर भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 20चे नवनिर्वाचित नगरसेवक विलास बापू लोंढे आणि सुनीता पवार हे आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊयात की आज काय कार्यक्रम होता, कशा संदर्भात इथं आलेले आहेत, काय सांगाल? कार्यक्रम कशाचा होता? लोकनायक धाराशिव जिल्ह्याचे भाग्यविधाते राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी भारतीय जनता पार्टीच्या वचननाम्यामध्ये, आता जी नगरपालिका झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो वचननामा होता त्याच्यामध्ये एक प्रमुख मुद्दा लिहिला होता की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ। ज्या जागेची किंमत 2,68,00,000 रुपये आहे। नगरपालिकेनं तो प्रस्ताव पाठवल्यानंतर दुग्ध विकास मंत्रालयानं त्या जागेची किंमत 2,68,00,000 रुपये आखली होती आणि तेवढी नगरपालिकेची पात्रता नाही। हे ज्यावेळेस दादांच्या लक्षात आलं त्यावेळेस दादांनी स्वतः प्रयत्न करून, स्वतः अहोरात्र झटून महायुती सरकारला, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय बावनकुळे साहेब यांना विनंती करून, त्यांच्याकडे पाठपुरावा करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी, स्मारकासाठी 1 एकर जागा भेटावी यासाठी प्रयत्न केले आणि आज त्यांच्या प्रयत्नाला फळ भेटलं आहे। मातंग समाजाला न्याय भेटलेला आहे आणि 1985 पासून जी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यासाठी जी मागणी होती मातंग समाजाची, ते माननीय राणादादांमुळे पूर्ण झालेली आहे। त्यासाठी मातंग समाजाने केलेला हा जल्लोष आहे। आपल्या वचननाम्यात पहिलीच ओळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी आपण जागा करून देणार, 1 एकर जागा दिलेली आहे। त्याच्या शब्दाचं पालन केलंय 100%। आता जल्लोषच त्याचा होता। तर बापू, ह्याचं श्रेय कोणाला जातं? निधी म्हणजे 2,68,00,000 रुपयाचा निधी नाही, 2,68,00,000 रुपये मूल्याची जागा विनामूल्य 1ही रुपया न घेता मंजूर करून दिलेली नाही आणि याचं सर्व क्रेडिट माननीय लोकनायक राणादादा यांना जातं। राणादादा म्हणजे विकास पुरुष आहे, हे या गोष्टीतून 100% सिद्ध झालेलं आहे। राणादादा म्हणजे नुसता बोलगेवळा माणूस नाही, राणादादा हा काम करणारा, दिलेला शब्द पाळणारा लोकनेता आहे, हे यातून सिद्ध होत आहे। आजचा जो कार्यक्रम होता तो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 1 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे, म्हणून हा जल्लोष साजरा केलाय। मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव।